हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा अनुज होममध्ये खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आत्ता वाजलेत 6 आणि मी आत्ता कामावरनं फ्री झालेली आहे. घरी जाईपर्यंत टाईम होणार आहे आणि बरीच कामं आहेत घरी जाऊन. पण संध्याकाळचं रुटीन आता चालू होईल माझं. तर मला घरी जाता थोडीशी भाजी घ्यायची आहे. भाजी वगैरे घेते आणि मी सकाळी फक्त डाळ आणि भातच बनवलेला. तर तेवढंच डाळ असेल, कारण का मिताली येऊन दुपारी जेवली असेल. आणि आता बघूया घरी जाऊन किती काय उरलं आहे वगैरे. तर चला, जाता भाजी मार्केट वगैरे दाखवते, बघते भाजी काय घ्यायची वगैरे. मग घरी जाऊन भेटूया आणि बोलूया. चला. कैसे भाजी कांदा? 30-35 ये 30. पानी नहीं जाना थोड़ा सा। भाई कांदा कैसा है? 35-30-40। 30-40. पूर्ण मार्केट फिरून मी 7:15 वाजता घरी आली आणि फक्त 2च भाज्या घेतल्या. एक तोंडली घेतली आणि दुसरी वांगी घेतलेली आहे, लांबवाली वांगी असतात ना, ती घेतलेली आहे. दूध वगैरे घेतलं आणि मसाला घेतला, हिरवा मसाला वगैरे, आणि तेवढंच घेऊन घरी आली. ते येता मी कांद्याचा भाव वगैरे, कारण का मला कांदे घ्यायचे आहेत आता पावसाळ्यासाठी पण. तर कांद्याचा भाव विचारत 30-35-40, 30-35-40 तोच भाव चाललेला आहे. तर मी ते सगळं मार्केट वगैरे करून आली घरी आणि सगळं सामान वगैरे, जे दूध वगैरे फ्रीजमध्ये ठेवलं, भाज्या ह्या साईडला ठेवलं, कुठली भाजी बनवायची ते बघायचं. त्यासाठी भाज्या त्या साईडला ठेवल्या प्लॅटफॉर्मला. आणि स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घेतले, फ्रेश वगैरे झाली आंघोळ वगैरे करून. आणि मग देवाची पूजा वगैरे केली, जरा देवाजवळ दिवा वगैरे लावला. मिताली अभ्यास वगैरे करत होती आणि मिस्टर अजून आले नव्हते माझे. तर सगळं मी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मस्तपैकी 1 ग्लास पाणी घेतला आणि चहा घेतला. ते तर मला पहिलाच पाहिजे होतं. तर माझं ते आरामात पहिला ते चहा पाणी वगैरे घेईल आणि मग नंतर मी जेवणाला सुरुवात करेल. तर इथे माझं चहा पाणी वगैरे झालेलं आहे आणि जेवण बनवायला आली. ही वांगी आणलेली आहे आणि मी आता या वांग्याचं भरीत बनवणार आहे. दुसरी वांगी नाही आणली. तर ही वांगी मी ॲक्च्युली काप बनवणार होती, पण काप नको आहेत, तर ते वांग्याची भाजी पाहिजे. मग आता ह्या वांग्याचं मी भरीत बनवते. तर आता वांग्याचं भरीत बनवायचं आहे, तर मी सगळी त्याची तयारी करत होती. वाटण वगैरे माझ्याकडे तयार आहे, तर म्हणून काय मला जास्त टाईम लागला नाही, कारण का मी मोस्ट ऑफ ना म्हणजे वाटण वगैरे असं तयार ठेवतच असते. खोबरं वगैरे किसून ठेवते. परत आता ही कोथिंबीरसुद्धा आता बघा, जशी माझ्याकडे निसलेली मेथीसुद्धा आहे. म्हणजे मी शक्यतो जेवढं माझ्या हाताने लगेचच्या लगेच जेवढं होईल ना तेवढं मी करून ठेवते. तर इथे मला जेवढी लागणार आहे ना आता भाजीसाठी कोथिंबीर, तेवढी काढून घेतली. आणि मग जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मग मी विचार केला आहे की तेव्हा करेल कोथिंबीर साफ. तर म्हणून मी बाहेर नेऊन ठेवली. आणि ते दुपारची डाळ होती,
तर डाळ गरम करून ठेवलेली आहे, भात घातला एका साईडला आणि भाजी बनवायची तर तयारी केलेली आहे. भाजीला फोडणी वगैरे घालते. पहिला मी मसाला बनवून घेते आणि मग साधी आपलं तुम्हाला वांग्याचं भरीत सगळ्यांना माहितीच आहे की वाटण घालून त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून चांगलं भरायचं असतं मसाले वगैरे घालून. आणि फोडणीला फक्त मी कांदा वगैरे न घालता फक्त कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये चांगलं मस्तपैकी मसाला वगैरे भरून. तर माझी इथे हे झालेलं भाजी वगैरे बनवून म्हणजे भाजी घातलेली आहे आता आणि भात नरमायला ठेवलेला आहे. ते जेवण झाल्याच्या नंतर हे झाल्याच्या नंतर मग मी भाकऱ्या बनवून घेणार आहे. सकाळच्या 2-3 चपात्या पण आहेत, मग फक्त 2च भाकऱ्या बनवणार आहेत. त्याच्या हिशोबानेच मी पीठ वगैरे मळणार. तर मी बटाटा वगैरे न घालता फक्त टोमॅटोच घातलेला आहे आणि भाजी मी झाकण मारून ठेवलेलं आहे शिजण्यासाठी. इथे मध्येच मला थोडंसं तहान लागली होती. इतकी गरमी होते ना की काही सुचतच नाही आहे. गरमीमुळे अर्धा जीव वरखाली होतो फक्त. तर त्यासाठी उभ्या असंच पाणी प्यायली आणि पुढे पटकन मग कामाला लागली. 2 भाकरीचं पीठ मळून घेतलं. तिथे भाजीला कोथिंबीर वगैरे लागणार आहे, तर ती मी कोथिंबीर वगैरे साफ करून घेतले. किती काही असू देत म्हणजे आपण त्या कामाचं एवढं म्हणजे घरात बघायचं बाहेर बघायचं असं जीव कधी ना खरंच खूप मेटाकुटीला येतं की कधी सहन पण होत नाही की खूप काम होऊन जातं आणि इतकं दमायला होतं ना. पण काय ते सुटणार नाही ना आपल्याकडनं, ते करायचीच आहेत आपल्याला कामं. मग काय आहे दिवस तो सगळा मस्तपैकी एन्जॉय करून सगळं हँडल करायचं आपण. तर इथे माझ्या आता भाकऱ्या वगैरे पण जवळजवळ झालेल्या आहेत. फक्त 2च भाकऱ्या बनवायच्या होत्या ना, म्हणून काही जास्त टेन्शन नव्हतं. मग 2 भाकऱ्या, भाजी आणि भाज्यातलं डाळ तर होतीच. तर इथे माझी मस्तपैकी वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि बटाटा वगैरे पण मी एक्स्ट्रा काय घातलेलं नाही, कारण का मिताली, मी आणि अजून फक्त मिस्टर, आम्ही 2 जण. भाजी परत उरते ती, त्याच्यापेक्षा बटाटा वगैरे घातलेला बरा म्हणून अशीच भाजी घातली. इथे सगळा पसारा थोडासा पडलेला आहे, तो क्लीन वगैरे करून घेतला मी सगळा. आणि जी मगाशी भांडी होती जेवण बनवत ती भांडी वगैरे आटपून घेतली आणि आता इथे भाजी साफ करायला कोथिंबीर साफ करायला बसलेली आहे. तर इथे कोथिंबीर साफ होता थोडा टाईम गेल्याच्यानंतर मग जेवण वगैरे घेईल. तोपर्यंत माझी अजून कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत. मी बेडवरती तशाच बाहेरचे कपडे पहिला काढून ठेवले तसेच आणि जेवणाला लागलेली. तर इथे माझी कोथिंबीर वगैरे साफ झालेली आहे. तर मी पहिला जेवायच्या आधी कपड्यांची घड्या वगैरे घालून घेईल. ते बघा इथे बेडवरती दिसते ना किती कपड्यांचा असा ढीग पडला. ॲक्च्युली मी 1 दिवस आड करून मशीन लावते ना, तर मी तो आता सकाळी लावले होते. कपडे चांगले मस्त कडक सुकलेले आहेत आणि त्याच्या आता मी फोल्ड वगैरे मारून ठेवून देणार कपाटामध्ये. त्याच्यानंतर मग जेवण होईल आणि मग किचन वगैरे आटपायचं. तर भरपूर म्हणजे आपण बोलतो की बाहेरचं काम केलं तर घरामध्ये येऊन थोडंसं निवांत बसायचं, तर ते होतच नाही आहे. तर संध्याकाळचं जेव्हा पण मला संध्याकाळचं कामावरनं जेव्हा संध्याकाळचं येणं होतं ना कामावरनं, दुपारचं चला भरपूर आपल्याला वेळ मला असतोच. म्हणजे कसं तरी इकडे तिकडे काम म्हणजे दुपारी 2-3 वाजता आली तर उरलेली कामं वगैरे करून घेते. पण जेव्हा 6-7 वाजता येते ना आणि परत नंतर घरामध्ये येऊन एवढं सगळं करायचं असतं ना, एकदम खूप टास्क एकदम हे असतं, मल्टीटास्क तर ती कामं आता हळूहळू आपली चाललेली आहेत. म्हणजे मला हेच दाखवायचं होतं की मी जेव्हा संध्याकाळी कामावरनं येते संध्याकाळची, तेव्हा त्याच्यानंतर मग माझं रुटीन कसं असतं, म्हणजे मी कसं सगळं घर मॅनेज करते किंवा कसं जेवण वगैरे बनवते. केव्हा नुसता माझा अगदीच उशीर झाला तर खिचडी वगैरेसुद्धा मी बनवते, चालतं माझ्या घरामध्ये, ते चालतं. दही खिचडी किंवा कढी खिचडी किंवा कोशिंबीर आणि खिचडी, म्हणजे भाताचा कोणताही प्रकार असा पुलाव वगैरे एक केला तरी पण चालतो. पण आता काय डाळ होती आणि मी म्हणली की चला आता 2 भाकऱ्या बनवते, चपात्यासुद्धा होत्या 2, तर मी भाकरी बनवते आणि मग वांग्याचं भरीत बनवते. तर इथे माझं जेवण वगैरे पण सगळं झालेलं आहे. प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन केलेलं आहे आणि आता भांडी घासायचं फक्त एक लास्टचं एक काम राहिलेलं आहे. त्याच्यानंतर मग कामं माझी असं जवळजवळ संपलेली आहेत. फक्त उद्याच्या डब्याची आता मला तयारी करायची आहे. तर इथे मला सगळं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि भांडी वगैरे झालेली आहे. जो इथे पिशवीमध्ये कचरा असतो तो मी रात्री म्हणजे दुपारी एकदा भांडी घासते, घरी असते तेव्हा भांडी असते तेव्हा एकदा खाली टाकते डस्टबिनमध्ये आणि रात्री म्हणजे दुपारची भांडी झाल्याच्यानंतर एकदा डस्टबिनमध्ये टाकते आणि रात्रीची भांडी एकदा झाली की तेव्हा मी ती पिशवी बांधून वगैरे व्यवस्थित मस्तपैकी, म्हणजे नाहीतर मग झुरळं वगैरे होतात, ते सगळं काळजी घेऊन मी पिशवी डस्टबिनमध्ये वगैरे ठेवते. तर इथे माझं सगळं काम झालेलं आहे.
आता हा कर्टन खाली केला की माझी जवळजवळ नाही म्हणजे सगळीच कामं झालेली आहेत आणि सर्वांना मी गुड नाईट बोलते. आणि जो संध्याकाळी मी कामावरून आल्याच्या नंतरचा जो माझं रुटीन दाखवलेला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत उद्या आपण नवीन ब्लॉगसोबत भेटूया. तोपर्यंत बाय, गुड